कारण सीता हॉस्टेलचे वडाळे सांगितले बनल्यानंतर मग हे मुलं सगळी शिफ्ट झाली आणि खाली झालं. तर असा तो प्रकार आहे बाबासाहेब. जशी माहिती मिळते तसं एक संविधानाचं कामसुद्धा या घरामधनं झालं होतं. काय त्याच्या आठवणी आहेत? असं एक्झॅक्ट नाही सांगितलं आपल्या आठवणी, पण त्या प्रत्येक टेबलवरती बाबासाहेब स्टडी केलेली, अभ्यास केलेला आहे. तुम्ही जर बघायला गेलं तर आजही तुम्हाला बाबासाहेब बघताना उठलेलं वगैरे दिसतं सगळे आपल्याला. एवढं सुंदर असते ठेवी आहे सर्व त्यामध्ये. आता हे सगळे सामान आहे ते कसं जतन करून ठेवलं जातं, याचा कशी देखभाल केली जाते आणि लोकांसाठी कधी बघण्यासाठी उपलब्ध असतं? हे आपलं सकाळी 10 ते 6 असतं रोज. फक्त मंगळवारी एक दिवस बंद असतं आणि सगळे भांडी जे आहेत आपण त्यावर ठेवल्यानंतर आपण प्रत्येक प्रोग्रामच्या ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या राजगृहामध्ये आणखी बाबासाहेबांच्या आठवणी काय आहेत, इथल्या वस्तू काय आहेत, इथलं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. आणि आपल्यासोबत उमेश कसबे आहेत, जे आपण एक प्रकारे या राजगृहाचं सगळं व्यवस्थापन पाहतात. इथे सेवक म्हणून ते स्वतःला म्हणून घेतात. उमेशजी, स्वागत आहे तुमचं मुंबईत. आम्ही हे सगळं बघतो आहोत की बाबासाहेबांनी वापरलेल्या गोष्टी आहेत. एक अमूल्य ठेवा आहे. काय काय इथे पाहायला मिळतं आणि कशी ही वास्तू आहे? जे बाबासाहेब जे वापरलेल्या ओरिजिनल वस्तू आहेत त्या आंबेडकर कुटुंबात जतन केल्या आणि आज सगळ्या जनतेसाठी त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये हे घर बांधलं होतं. या घरामध्ये त्यांचा पुढचा जो प्रवास आहे तो सुरू झाला होता. या घरामध्ये 50,000हून अधिक जी पुस्तकं आहेत ती आहेत आणि त्याचबरोबर इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेलं जे सामान आहे, त्यांची अभ्यासाची खोली असेल किंवा लोकांना भेटण्याची खोली असेल, ती सुद्धा इथे आहे. नेमकं हे घर कसं आहे आणि बाबासाहेबांनी वापरलेल्या त्या वस्तू कशा आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर. लाखो माणसांना जे आहे ते स्वतंत्र आणि ताठ मानेनं जगण्याचा अधिकार जो आहे तो या धम्मक्रांतीने दिला होता. त्यामुळं आपल्या या लाडक्या बाबासाहेबांना अभिवादन या जयंतीच्या निमित्तानं करण्यासाठी देशभरातून अनुयायी न चुकता या दीक्षाभूमीवर येतात. या दीक्षाभूमीमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचं जे आहे ते इथं येऊन दर्शन घेतात. अनेक अनुयायांची इच्छा असते की या दीक्षाभूमीवर एकदा तरी यावं आणि इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना जे आहे ते मानवंदना अर्पण करावी. आणि यासाठी जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होत असते. आज 14 एप्रिलच्या निमित्तानं देखील आपण पाहतोय की देशभरातून अनुयायी सकाळपासून आपका भाई यहाँ पे उतर चुका है, तो मैं चाहूंगा भाई मुझे मजा नहीं गा तो आपको भी मजा नहीं आएगा. एक बार मेरे बाबा साहेब के लिए शेर तो कर दो पब्लिक. मैं चाहूंगा भाई मेरे बाबा साहेब से जो जो प्यार करता होगा, मेरे आगे मेरे पीछे मेरे दाएं मेरे बाएं जो भी मेरे बाबा साहेब से प्यार करता होगा, सभी के एक बार दोनों हाथ ऊपर करने चाहिए. सभी के दोनों हाथ ऊपर. वो वहां तक के पब्लिक के भी दोनों